उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला विरोधी पक्षनेता आपलाच हवा या आग्रहासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट। महायुतीच्या त्रिकोणाला चौथा मिळाला कोण? नवाब मलिकांच्यामुळे महायुतीच्या त्रिकोणात निर्माण झालाय अडथळा। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध। कोणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली वेगळी भूमिका। जिथे लढायचं तिथे महायुती म्हणूनच एकत्र लढणार। एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर भूमिका घेत राष्ट्रवादीचं नाव घेणं मात्र टाळलं। मुंबईमध्ये भाजपा शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी होणार रवींद्र चव्हाण यांची चर्चा। महापालिकेच्या निवडणुका जानेवारीतच होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा। मुंबईमध्ये उद्धव गटाला चितपट करण्याच्यासाठी शिंदेंची मोठी खेळी। ओसी आणि पागडी मुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा। महायुतीचे आमदार रविवारी संघ मुख्यालयात। आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं घेणार बौद्धिक। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याच्या आमदार रवी राणा यांच्या मागणीनंतर बिबट्या पाळून दाखवा वडेट्टीवारांचं रवी राणा यांना आव्हान। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल सभागृहामध्ये सादर। नितीन देशमुख सर्जेराव टकले 2 दिवसांच्या पोलीस कोठडीच्या शिफारशीत। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जाती जातीत भांडणं लावण्याचं काम झालं। नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। हैदराबाद गॅझेटच्या नुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र मिळाली। अर्जच फारसे नसल्यानं प्रमाणपत्रांची संख्या कमी। प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पलेच्यासाठी केला करार। कोल्हापुरी चप्पल हजारो रुपयांना विकण्यासाठी प्राडा वचनबद्ध। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनांचा अपघात। ट्रकनं अचानक ब्रेक लावल्यानं 3 वाहनं एकापाठोपाठ एक धडकली। मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींच्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेत मांडली गेली लक्षवेधी। शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांनी सरकारचं लक्ष वेधलं। शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। नागरिकांमध्ये पसरलंय भीतीचं वातावरण। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचं अंदमानामध्ये अनावरण। सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त। नवले पुलावरच्या अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। फेसबुक लाईव्ह करत असताना मोरेंच्या जवळून गेला ट्रक। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील साकुरकर यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती। गोपीनाथ गडावर शेकडोंच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले। शरद पवारांचा आज 86वा वाढदिवस। मुंबईत शरद पवारांच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी।